तुझं म्हातार पहिले फोटो काढतो तुझ्या काढतो होतं काय मग कायचं काढायला पाहिजे काय तू फोटो नाव घ्यावं लागतं काढतोस फोटो तू पुन्हा कॅमेरा आहे माझा हा हा तेव्हा तर काढत असते आबासाहेबांनी नेऊ काय फोटो काढायचा आबासाहेब आबासाहेबांनी काय मनोरमा जायचा फोटो काढून पाठवायचा आहे अरे फोटो काढून खंडोखंडीच्या राजपुत्राला पाठवा पाठवून तुम्ही हा ते मागे जरा थांबता का विश्रांती इथंच बसलं तरी हा. चालतंय. त्यापेक्षा विश्रांती घेतलेली उत्तम विश्रांती नांदाय गेली आता. हे आपला त्या इस्रायलीचं त्यांचं बंद झाले आता म्हणजे तिथं त्यांचं बंद झाले आता त्यांचं काय हो नेमके कुठले विश्रांती फुलं त्यांनी बोलायला मला म्हणले मग त्याला म्हणले विश्रांती मध्ये थोडा आराम करतो म्हणायला मग ती समाधान हा त्यांना- या समाधी द्या. अरे आपला रे समाधी घेऊन आमच्या आबासाहेबांना घालवायला लागला का आता समाधान राहा मग तुम्ही समाधान मान आज सोड त्यांना चला समजलं आता कॅमेरा तुमच्याकडे आहे फोटोवाला तुमच्याकडे आहे हाय हाय तिचे व्यवस्थित फोटो काढा हो, हो. आणि प्रत्येक राष्ट्राला पाठवून द्या पाठवून देतो, पाठवून ठीक आहे, द्या. सुटवाय पाहिजे सुटवाय सटवाय पाहिजे तुम्हाला सजवायचं नाव कोण गेला सुचवे काय म्हणताय सटवायचं सटवाय पाहिजे दिसलं पाहिजे हो बघितलं बरोबर राजकामध्ये पागायला पाहिजे तुम्हाला हा राजकुमार हे करायला पाहिजे पागल करायला पाहिजे हा मग असं काही जायचं ले कोण वाटतं का तुम्हाला तुम्हाला मी नटू मी नटून आले फक्त तुम्ही फोटो काढा ते काढलाच नाही बघा बघा साडीवर करा कशाला पाहिजे सांगतो काय माणसं काय म्हणजे पागल आहे का काय 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 करू कशाला नाही, बरं घ्या काय घेऊ काय चाललंय काय हो ताई साहेब काय मापात आहे का बघ आहे. ताई साहेब काय ते केस काढा कसली कॅमेरा तिच्यावर ठेवलाय तिथं खाली एक भोक आहे तिकडे बघायचं होल म्हणा होल हा ते त्याच्याकडे बघा म्हणजे बरोबर तुमचा चेहरा त्यात बस बर बर त्या बोकाकडे बघ. ताई साहेब हा जरा साडीवर काढा कशाला पाहिजे, पाहिजे. असं असं होय का मग कसं अहो खाली लोक काय म्हणणार ताई साहेब पांगळ्या जरा हो आहे का नाही हा जरा हे करा हा ताई साहेब हा जरा केस काढा कशाचे डोळ्यात आहे ती केस जरा सरा बर बर ठीक आहे सरली का हो चालले हा जरा हसा थोडं जरा तुम्ही हा हसलं का हो बाया झोपलेल्या नुसता पगार चालायचा काम झालं काय तुम्ही बघा ते तुम्ही दोघं बघून घ्या आहे का चांगलं जरा केस आडवे आहेत. आलाय का मी त्यांना मधून केस काढा तेव्हा बघा बरं तुम्ही. आहे की चांगला बघू. काय काय त्याच्यात फोटो बघायला लागलो. माझा फोटो आहे का तुमचा आहे तुमचाच बघायला लागलो. मग तुम्ही इथं कशाला येत आहे गाडी बघायला गेलो. या आता एक खंडोबाला पाठवायचं. खंडोबाला नाही खंडोखंडी खंडोबाला पाठवतो का कुठे याला पाठवतो अरे, खंडोबाच्या देशाला पाठवायचं आहे. खंडोखंडीच्या देशाला तुम्ही जावा आणि आज बाबासाहेब काय सांगतात ते नंतर तुम्हाला मी सांगतो ठीक आहे तुम्ही जावा. चला. काय करणार? हा सगळ्या केसाला पाठवायला पाहिजे. अरे, पण मेन माणूस थंडी वसूल करायची गोळा करायचा आहे हो त्याचा 15 काका काका हा. काम करतो काका पाहिजे पाठवतो चला
हो, आम्ही खंडखंडीचा फळा वसूल करून आलेलो आहे. आबासाहेबांना भेटणं फार गरजेचं आहे. कारण काहीतरी भावनेच्या भागामध्ये तरी दुसराच काही उद्योग करून ठेवतील. हो, पहारेकडे इकडे उभारलाय. पहिला काय झालंय त्या भागामध्ये याची चौकशी केली पाहिजे. काय कसं काय चाललंय? एकदम व्यवस्थित आणि तो दुसरा कुठे गेला? हाय की अहो, काय तुमचं नशीबच खोटं का बघा. काय तुम्ही नव्हतं लय इथं? मोठा दरबार होता राव. आणि कसल्या दरबारात चांगला निर्णय झाला. महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या हातात तयारी कुठे आहेत का नाही? ते आहे सूत्र म्हणायचे कुत्र नव्हते. सूत्र तयारी आहे तयारी का? सूत्र. माझ्या हातात कुत्री देणे मोबलत ठेव. तयारी सूत्र खरं म्हणजे तुम्ही तात्याच आहे. अरे काय आहे की नाही का मी? तसा मारला का त्यांना वाईट काय मला एक सांगा, महत्वाचा निर्णय झाला. आम्ही फाळा वसा करून गेलो होतो. होय, काय घडलं तर बघ. दरबारात काय दरबार भरला होता. दळू मोठा लय मोठा घरा दरबार मध्ये. काय ठरलं मग? काय हो सांगायचं, मनोरमात ऐकून लग्न ठरलं. हा मग तर मनोरमाचं लग्न ठरलं. ठरलं ना मग? लग्न करायचा विचार ठरला आहे. अरे गाडवानं मला न विचारता कुणी काही निर्णय घेतला. आम्हाला नाही विचारायला काय तुम्ही हा मुलगेची आई कोण, बाप कोण? बापानं ठरवलं, तुमचा काय समज आहे? ए, हे, तुमचा काय समज आहे? काय तुम्हाला त्यांनी हुंडा मागितला? माझ्या थोबाडी मागतो रे. मग तुम्ही माझ्या थोबाडी मागतो. करायचं काय काम आहे? अरे मी कोण आहे? तुम्ही आहे का आम्हाला माहिती तात्या साहेब आहे, मी आहे तुमच्या हाताखालची लोक. पण त्यांची मुलगी त्यांनी निर्णय घेतला. आता तुम्हाला काय त्यांनी हुंडा मागितला का जिजूर मागितला का तिजूर मागितलं हे काय? बघ, पण काम मात्र सगळ्याची दिल्या. सगळे नाराज व्हायचं नाही तुमचं काम. म्हणजे तुला काय ह्याला काय काम दिलं? हे ना? बघा काय बघा येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करायला. हा काय झालं? हा. म्हणजे जसुतीचे जे खंडोखंडीचे येणारे माणसं आहेत का नाही पै पाहुणे? हा जे राजे लोक आहे ना त्यांची देखभालीचं काम त्याला दिले. स्वागतासाठी जो आणि माझ्याकडे काम कोणतं? येणार आहे स्वीकारायचं काम माझ्याकडे. हा एक शिकायचं काम याच्याकडे नाही. पैसे खायचं काम करतो तुम्हाला तर नाही महत्वाचं की. मला तर हे माझ्या माझ्यानेच मला काम असणार. काय माहिती का? तुम्ही नाव आताच घ्यायला लागली. म्हणजे त्या मनोरमाचं लग्न ठरलंय म्हणताना हे भान झालं आहे. मनोरमाला सोडून तुम्ही बाजूला आली. तिथं तर तुमचं खरं काम आहे नव्हता. त्यामध्ये माझं काम काय आहे? मनोरमा घोड्यावर बसणार आहे का नाही? हो, हो, हो. खरं आहे का नाही? आणि वरात निघते का नाही घोड्यावर? हो. आणि मग त्या घोड्याचे लगाम पुन्हा जात असते. बघ, नवरदेवाच्या हातात असते का नाही लगाम? अरे तुझ्या- हो, हो. बाबाची लगाम तुमच्या हातात. मनोरमा घोड्या बसलेले. तुम्ही पुढं घोडं नाचवत जाणार. ठीक आहे, तुम्हाला घोड्यावाला वाटतो. घोडेवाला नव्हतो तुम्ही आलाय का? घोडेवाला आहे तरी जावा आणि मला माहित नाही. बँड वाजवा हा? अरे वजनाचं काम त्यांना दिले. बँडवाले तुम्ही येणारे घोडेवाले त्यांना देता. म्हणजे सरासरी एकंदरीत माझा अपमानच झाला म्हणायचा. नाही, नाही, तुमचा मान ठेवलायचे. ठीक आहे. जेवण वाढायचं काम सगळं. आज ते मनोरमा आणि वसंत कुठे आहे? हे रे, आम्हाला काय माहिती नाही. आज गेले त्याचा बघतो तुम्हाला काय ते सांगतो. तुम्हाला फोटो मिळाला का त्याचा? कुणाचा? कुठं आहे? कुठं आहे फोटो? हे, कुठं घ्यायचा बघा. देखो, तुम्ही मला परक समजायला लागलायचा. कुठं आहे फोटो आहे का आणि चामडी करून टाकीन. मला काय म्हणताय हा. गाडीची चमडी म्हणताय हा. चमड्याचा दर आलाय का मी चमडावाला आहे. मला वाटलं खटकाच आहे का? दे फोटो. कुठं आहे फोटो? कुठं आहे? फोटो आहे तुमच्या बंगल्यावर पाठवलाय. आता एक काम करा. अचानक तुम्ही आलाय. आता तुम्हाला माहिती आहे आज वार कुठला आहे? रविवार आहे. रविवार. हो, हो. मी वालिका त्या मनोरमाच्या नादामध्ये वार सुद्धाही सर्व आहे. आता रविवार असेल तर सगळीकडे शाळेला सुट्टी, सगळीकडे सुट्टी आहे. होय. मग आता ती दोघं आपल्या बहिणी भाऊ हो, हो. बगीच्यात जायचा काहीतरी विचार होता त्यांचा. म्हणजे त्यांच्या आई साहेबांची जे नावानं बगीचा केलाय. साहेबांनी बांधलेली बगीचा. हो, हो. आपल्या काय म्हणतात पत्नीच्या नावानं बांधलेली बगीचा. मातोश्री. मातोश्री त्यांची त्या
बागेचे काही मातोश्री उद्यान म्हणकी तिथे मी तिकडच जातोय आता. अजून जायचं नाही मला काय माहिती आहे बरोबर तुम्हाला नाही गेले असतीलच ती. लगीन कशी जाते आता गेले घरात कशी मग तुला काय म्हणणं आहे? आम्ही आता फोटो काढून पाठवले हा. आम्ही चौकशी करतो तुम्हाला काय ते सांगतो काय किडा उठला काय म्हणजे हाताय काय जातो त्याची चुकी नाही त्याला कशाला मारताय तुम्ही बिनकामात वेळोवेळी मनोरमावरती वसंतमध्ये लक्ष ठेवा आणि काय घडते आणि काय नाही ताबडतोब मला कळवा. आम्ही दोघं त्यांच्यासोबत आहोत. चला हो ना. हे पहा फोटो काढलं काय ना आणि सगळीकडे आम्ही पाठवलंय नका. आता काय काय करायचं काय काम नाही आता महत्त्वाचा विषय आता कोणत्या करायचं कोण दिला आहे तसं नाही त्याची परीक्षा घेतली पाहिजे. बरोबर आहे तेव्हा आज रविवार आणि त्यांच्या आईची आठवण मातोश्री उद्यान. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या मनाला थोडं समाधान वाटेल. हा फिरायला जातात का कुठं जातात आवाज ऐकायला काय म्हणायला लागले मनोरमाचं लग्न झाल्यानंतर आज ना उद्या ट्रिप आहे निघून जाणार हो तिच्या नवऱ्याच्या घरी तिला जाऊच लागेल. बरोबर आहे हा. पण आबासाहेबांची शेवट तिच्या काय काय त्यांच्या तुमच्या मातृच्या नावाने तुम्ही बगीचा बांधलाय बघितलं म्हणलं ना. मग त्या बगीच्याचं वगैरे काय त्यांचं ठीक आहे मी विचार तुमच्या मातोश्रीची आठवण म्हणून मातोश्री उद्यान मी बांधलेलं आहे. तेव्हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला आईची माया मिळाल्याचा भास होईल. तेव्हा तुम्ही उद्यानामध्ये जा, विश्रांती घ्या, निवांत बहिणी भाऊंना बोलत बसा. तेच आमचं समाधान. जावा त्या आतमध्ये जावा मनोरमा आता एक काम करा मनोरमाला बोलून घ्या. बगीच्यात जावा हा पण बगीच्यात फुल झाडं वगैरे सगळं आहे हा काय तिथं फुल झाड आहे आणि काय होतं माहिती का बघता बघता एखाद्या फुल झाडावर जर तू केलं तर फुलं झाड मग काय इकडं शुक्र आहे नाही का रे. सांगतोय मी तुम्हाला ठीक आहे मनोरमा हाय हाय ठीक आहे गेलं पाहिजे कारण ज्या आमच्या आई वडिलांच्या आठवणीसाठी आईच्या आठवणीसाठी आमच्या आवाज साहेबांनी जे बाग बांधलेला आहे त्या बागेत गेल्यानंतर खरोखर जणू काय माझी नसलेली आई माझ्या समोर आहे असं वाटायला लागतं. आईसाठी पाळणा केला
आई तुमसला मायेचा आधार तुटला सोडून गेलीस आई तुमसला मायेचा आधार तुटला कोण विचारी तुझ्या बाळाला कोण विचारी तुझ्या बाळाला खुशी मनेगी खुशी मनेगी आई खुशी मनेगी हाताचा ग पाळणा नेत्राचा दिवा 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 हाताचा ग पाळणा दुनईची आई तूच लावली तुझ्या कृपेची मधला सावली साऱ्या दुनईची तूच लावली तुझ्या कृपेची मला सावली हातामध्ये आई पाळणा आई वडला दुसरून का तुम्ही आई वडला खुशी मध्ये खुशी मध्ये खुशी मध्ये आई पाळली आपला हाताला पाळला आई विना माया विश्वात नाही विना माया विश्वात नाही हाताचा पाळणा केला नेत्राचा पाळणा केला नेत्राचा हाताचा पाळणा आई दुःखाला आवर घाला तुम्हाला आईची माया सुद्धा बाबासाहेबांनी दिली नाही आई तुम्हाला आठवण दिली नाही लहानपणी जरी तुमची आई दिली असेल तर बापाने तुमच्यावर छाया केली माया केली आई वडिलांचं सुख सगळं माझ्या बाबानं दिले खरं त्याच बाबाच्या ठिकाणी माझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतोय खरा बरोबर आहे का पण या बागेत आल्यानंतर आणि तेवढ्या तो बागेचा माल आहे ना तो अंगात घुसल्यानंतर खरोखर माझ्या तुमच्या आईची आठवण व्हायला लागली त्याच्या आठवणीसाठी त्यांनी बांधली जायची तुम्हाला घरोघरी तिची आठवण वाईट वाटून घेवा डोक्यात सांभाळा आता मनोरमाचा आयुष्या गेल्यानंतर मला दुःख होणार ठीक आहे मग एक काम करा आता मनोरमाचा बगीच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तुम्ही मनमनाचा आस्वाद घ्या ठीक आहे ताई साहेब बोला दादा अगं प्रत्येक रविवारी ज्या ज्या वेळी वेळ मिळेल त्या वेळी आपण या बागेमध्ये फिरायला येतो का माहितीये का तुला नाही कारण तू अज्ञान असले कारण तुला या बागेचं महत्व करायला पाहिजे अगं माझी आई गेली आणि त्याच आईच्या आठवणीसाठी बाबांनी त्याच वर्षी एवढी फुलबागी निर्माण केलेली आहे कारण ज्याच्या वेळी मी येतो त्यावेळी माझी आई नाही याची आठवण होत नाही खरोखर माझी आई या बागेत आहे आणि तुला जे मला कवटाळायला लागले असं वाटायला लागतंय मला जवळ बघ
बघितलीस बाग बघ किती एकदा पाना फुलाने भरून गेलेली बाग आहे बघ ना. दादा हो. तुला सगळं माहितीये मला काही सुद्धा माहिती नाहीये. अगं तू एवढी एवढी होतीस ग त्यावेळी आई गेले त्यावेळी तुला काय कळणार आहे. तेव्हा बघ बघितलीस की झाडं कशी फुललेले आहेत? हो. दादा हे फुल कोणतं आहे रे? अगं हा मोगरा आहे का मोगरा आहे हा. आणि ते झाड अगं तो पिवळा चाफा मिळे आणि त्याच्या पलीकडचं अगं पोर्लेकर सरांच्या पाठीमागं तो गुलाब फुललाय इकडे गुलाब फुललेला आहे तो. ते फुल माझ्या डोक्यात मारशील का रे तू? ते गुलाब फुललेला तुझ्या डोक्यात बघायचं आहे तुला. हा ठीक आहे ताई बस मी गुलाब घेऊन येतो. ठीक आहे. ज्याप्रमाणे आमच्या आई आम्हाला सोडून गेली त्याचप्रमाणे ते गुलाबाचं फुल जर उपसून आणावं त्या झाडापासून जर वेगळं केलं तर त्याच्या आईपासून मी वेगळं आणल्यासारखं होणार नाही का. तेव्हा काही नाही माझ्या बहिणीच्या इच्छेसाठी मला ते गुलाबाचं फुल आणावं लागेल आणि माझ्या बहिणीच्या केसामध्ये घालावं लागेल. हे काय गेलं पाहिजे. हे गुलाब राजा तुझा मी अपराध आहे कारण तुझ्या आईपासून तुला विभक्त केलंय पण माझ्या बहिणीच्या इच्छेसाठी तुला तुझ्या आईपासून विभक्त केलं कारण माझ्या बहिणीची इच्छा मला त्याच्यापेक्षा मोलाची आहे. पण हे फूल माझ्या बहिणीच्या डोक्यामध्ये घालावं आणि माझ्या बहिणीच्या मनाचं समाधान करावं आणि भाऊ म्हणून एक कर्तव्य निर्माण करावं. ठीक आहे गेलं पाहिजे. माझा गुलाब किती फुलून दिसला ह्या गुलाबापेक्षा नाही. वा 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 राजकुमार अगदी शोभला तुम्ही तुमच्या भावाला. काकासाहेब याच माझ्या आईच्या बागेत आईच्या प्रत्यांत बांधलेल्या बागेमध्ये आम्ही दोघं बहीण भाऊ आनंद लोटत असताना तुम्ही मध्येच येऊन काहीतरी वेगळं बोलला त्याची कल्पना नाही मला आली. आज तुम्ही दोघे बहीण भाऊ सारखं म्हणताय. हो लंडन मध्ये शिक्षण घेतले हो ना. यात तरी भान आहे तुम्हाला. अहो याचं मान काय असायला लंडन मध्ये आम्ही दोघांनी शिक्षण घेतला म्हणून काय आमची चूक झाली का. अहो तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासाचे धडे गिरवत नव्हता मग ते धडे वेगळेच होते. काकासाहेब मला कळलं असं बोला मला न कळण्यासारखं काही बोलू नका. काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोलून सांगा म्हणजे माझ्या लक्षामध्ये एवढा अज्ञान कसा काय तू. काय झालं काय काय. अहो जरी शाळेत मी पारंगत असलो तरी या तुमच्या राजनीतीच्या भाषातून मला कळत नाही तो. काय असेल ते नीट बोलून टाका. या बगीच्यामध्ये तुम्ही दोघे बहीण भाऊ आहात हे कुणालाही माहिती नाही. आणि मग तुम्ही तिच्या केसामध्ये गुलाबाचं फुल मारतो होतो बरोबर आहे. बागेच्या आठवड्याची माणसं आहेत. हा त्याला काय वाटेल. अहो काय वाटते एक भाऊ आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी ते गुलाबाचं फुल तिच्या केसामध्ये घालतोय हेच वाटेल. तुमच्या बोलण्याचा अनुभव माझ्या लक्षामध्ये आलेले नाही कारण आम्ही बहीण भाऊ आहे. बहीण भाऊ एकमेकावर प्रेमाने फुल घातलं काय चुकलं माझं. ही लोक म्हणतील हा वा काय जोरपं बसते. प्लीज नका थांबा. अरे आमच्या ताटाखाली काम करणार मानधर ऐकून आमचं लक्षात ठेवा. जोडपं या शब्दाने उच्चारण्याचा प्रयत्न केला तर कल्लाच वैवंजन खेळतो कुत्र्यामुळे फेकली जाईल. लक्षात असू द्या. माझ्यापेक्षा आवाज वाटण्याचा प्रयत्न करू नकोस. आज मी युवराज आहे मी माझ्या हाताखाली काम करणार तो काका साहेब लक्षात ठेव. अरे एका बहीण भावाच्या प्रेमाला आमंत्रण देण्याचा प्रयत्न करताना लाज कशी नाही वाटते तुला. मी नाही म्हणत. अहो लोक म्हणतील. आणि वसंत ताई तुझ्या घरामध्ये काही काम आहे का. तुला वाटलं नसेल काम असेल तर घरामध्ये जा. तुला वाटलं नसेल हा मला वाटलं होतं की तू समजून घेशील. काही समजून घ्यायचं. अहो स्वतः माझ्या बहीण भावाच्या त्या प्रेमावर नको ते ठिगळे मारत असाल तर या भावाने काही समजून घ्यायचं. हा भावाचं नाही माझा. मग समजा तुम्ही एखाद्या दारूच्या दुकानामध्ये काचेच्या ग्लास मध्ये हा जर मिनरल वॉटर मध्ये पाणी पित असाल त्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल.
दारूच्या दुकानामध्ये पाणी पित असताना कोणी पाणी पिलं नाही म्हणणार, कारण तो दारूच पित असेल असं वाटतं. आता असं आहे की केवळ लोकांना ठाऊक होतो की तुम्ही कोण आहे याची भांडण नाही. बस दारूच्या दुकानामध्ये जर पाणी प्याला तर लोकांना वाटेल की हा दारूच प्यायला लागलाय. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या बोलण्याचा भावार्थ माझ्या, कारण समोरच्या दिसलेल्या माणसाला प्रत्येक जण बहीण भाऊ आहे लक्षात येत नाही. हा, रागावू नकोस. बोला. आता माझं वय म्हणजे तुमच्या आबासाहेबांच्या खरोखरच आहे. मी आहे ना, आहे, याची कल्पना आहे मला. वाईट वाटून घेऊ नकोस. बर, तुझं लोक अभ्यासाकडे लागलाय. हो ना. विचार केला आज मनोरमासाठी तू या बागेमध्ये आईच्या आला. हो, म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आलो. पण हो, माझा कानीने त्याला कसा कोरडा झालाय. पाणी कुठं आहे का बघ. ठीक आहे. त्यापेक्षा मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागायला तयार आहे. आजपासून माझ्या बहिणी बरोबर मी व्यवस्थित जवळजवळ करणार नाही. येऊ का मी? हा, येतो.